आपण आज आलेलो आहोत हडपसरमध्ये। इकडून हा रोड आहे तो गाडीतळवरून आलेला आहे। समोर ग्लायडिंग सेंटर आहे आणि हा रोड इकडे सरळ जातो तो सासवडच्या दिशेने। आपण आलेलो आहोत अभिजित आर्ट्स या शॉपला व्हिजिट करण्यासाठी सातववाडी हडपसर येथे। या शॉपमध्ये आपल्याला भरपूर प्रकारचे गणपतीच्या डिझाईन्स जे आहेत, भरपूर अगदी युनिक असे डिझाइन जे आहेत, ज्वेलरी किंवा त्यांची ड्रेपरी हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे। नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत अभिजित आर्ट्स सातववाडी येथील गणपतीच्या कारखान्याला व्हिजिट देण्यासाठी। तर कारखाना मी का म्हणते आहे तर तुम्हाला माझ्या बॅक साइडला तुम्हाला इकडे दिसते भरपूर साऱ्या मूर्ती आहेत इथं, आणि या शॉपमध्ये आपल्याला भरपूर साऱ्या डेकोरेटिव्ह अशा गणपती बाप्पांच्या मूर्ती ज्या आहेत त्या घेता येणार आहेत। तर हा कारखाना कुठं आहे तर हडपसर येथे सातववाडीमध्ये हा कारखाना आहे। भरपूर भव्य असा कारखाना आहे। तुम्हाला इथं प्रत्येक डिझाईन ज्या आहेत गणपती बाप्पांच्या त्या खूप सुंदर सुंदर अशा तयार करून मिळणार आहेत। म्हणजे आजकाल गणपतीचे भरपूर ज्वेलरी जी आहे पूर्ण डायमंड मध्ये किंवा फ्लॉवर्स मध्ये, तर असे भरपूर प्रकार जे आहेत आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे पाहता येणार आहेत। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या डिझाईन्स ज्या आहेत आपल्या बाप्पांसाठीच्या, आपल्याला बाप्पा खूप सुंदर सुंदर डिझाईन मध्ये घरी घेऊन जाता येणार आहे। चला तर मग आपण ताईंशी आता गप्पा मारणार आहोत आणि या गणपती बाप्पांच्या या त्यांच्या कारखान्याविषयी किंवा इथे ज्या लेडीज काम करतात तर त्यांचं सुद्धा काही म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांचं काय मत आहे या कारखान्याविषयी, तर हे सगळं आपण जाणून घेणार आहोत पुढे। आणि व्हिडिओ प्लीज स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत नक्की शेअर करा, की जेणेकरून तुमच्यासारख्या सुंदर सुंदर अशा गणपती बाप्पांच्या मूर्ती ज्या आहेत तर त्या त्यांना घरी घेऊन जाता येणार आहेत। खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती इथे आपल्याला मिळणार आहेत आणि अगदी 1,500 रुपयापासून मूर्तींची प्राइस जी आहे ती स्टार्ट होणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। नमस्कार, आपल्या सोबत आज पुन्हा आहेत वैशाली ताई। वैशाली ताई, आमच्या चॅनल मध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आज आपण पुन्हा वैशाली ताईंची भेट घेतलेली आहे आणि आपल्या सोबत इथं तुम्हाला दिसते स्क्रीनवरती गणपती बाप्पा आहे। तर गणपती बाप्पांची चाहूल लागलेली आहे, आपल्याला आता खूप लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे आणि त्यासाठी मी आता ताईंच्या या कारखान्याला व्हिजिट करण्यासाठी आलेली आहे। आणि आपल्यासोबत इथं लेडीज सुद्धा दिसतात, भरपूर लेडीज इथं काम करतात। त्या पूर्ण गणपतीचं जे वर्क तुम्हाला इथं दिसतंय तर हे पूर्ण वर्क जे आहे ते पूर्ण गणपतीचं डेकोरेटिव्ह असे गणपती छान छान तयार करतात। ताईंशी आपण आता बोलणार आहोत। ताई नमस्कार। आपला हा जो कारखाना आहे आता गणपतीचा, तर त्याबद्दल आपल्या व्ह्युअर्सला थोडीशी माहिती द्या। नमस्कार, हे अभिजित आर्ट्स आहे आणि ह्या लेडीज इथे सगळ्या काम करतात। हे बाप्पा आहेत दगडूशेठ। तर आपण या सीट मध्ये असे हार वगैरे आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण असं बनवतो। कोणाला मुकुट हवा असेल तर कोणाला मुकुट देतो, कोणाला फेटे हवे असेल तर आपण फेटे वगैरे बनवून देतो। तर तुम्ही जर ड्रेपरी आणली तर आपण ती ड्रेपरी सुद्धा आपण बनवून देऊ शकतो। ओके, म्हणजे तसं सुद्धा करता। तर बघू शकता, असं नाही की त्यांचा असा आग्रह नाही की आमच्याकडचे हे तयार गणपतीच तुम्ही घ्यायचे किंवा काय, तर तुम्हाला सुद्धा तुमची ड्रेपरी वेगळी असेल, तुम्हाला काही युनिक वेगळं करून पाहिजे असेल तर तसं सुद्धा आपल्याला इथं समजा कोणी फोटो दाखवला वगैरे तर तसं तुमचं नाही का सोहळं वगैरे तुम्हाला आवडतं ते आणलं तर तुम्हाला आम्ही ते सुद्धा तसं सुद्धा बाप्पाला ओके। आणि ताई साधारण आपल्या या बाप्पांच्या आता हे डेकोरेटिव्ह आपल्या साध्या मूर्ती आपण ज्यावेळेस घेतो तर त्या भरपूर कमी रेंज मध्ये मिळतात, आणि यांची काय रेंज असते आपली साधारण स्टार्ट? ह्या मूर्तीची आहे 7,500 रुपये आणि ह्या छोट्या मूर्तींची 5,500 6,500 म्हणजे कमीत कमी किती पासून आपल्याला हे 1500 पासून स्टार्ट आहे आपल्याकडे, 1100 ते 1500। ओके, म्हणजे डिझाईन करून छोट्या मूर्ती। तर आपल्या इथं स्टार्ट जी आहे ती 1500 रुपयापासून होणार आहे गणपती बाप्पांची। तुम्हाला जी साईज पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला सगळ्या साईज मिळणार आहेत। साईज नुसार त्याची प्रत्येक प्राइस जी आहे ती चेंज होत जाणार आहे, हे नक्की तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या। कारण तुम्ही म्हणताल की ही साईज इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतीये, पण काही वेळेस ही साईज मोठी सुद्धा असू शकते, लहान सुद्धा असू शकते। त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस इथं व्हिजिट करताल तर त्यावेळेस तुम्ही प्रत्येक साईज नुसार तुम्हाला इथं पैसे द्यावे लागणार आहेत। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करू। पुण्याचे आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ गणपती आहेत इथे। खूप छान मूर्तीला डेकोरेटिव्ह असं केलेलं आहे। ताई या गणपती बाप्पांबद्दल काही सांगू शकता? म्हणजे आपण हे दगडूशेठ आहे आणि ह्याला जे हार घातलेला आपण तो सोन्यासारखा घातलेला आहे। जसं आपण दगडूशेठला आपण जसं घालतो
सातेसपूर हा दगडूशेठचा जशी मूर्ती असते सोन्यामध्ये ओके. तसंच आपण याला डेकोरेशन केलेलं आहे आणि रेड कलर हा गणपतीसाठी शुभ आणि मानला जातो. हे जे आहे आता हे व्हाईट दिसते आपल्याला, याच्यामध्ये कलर मध्ये कलर मिळतं. हो कलर सगळे कलर मिळतात, म्हणजे गोल्डन कलर, सिल्वर, व्हाईट, गोल्डन, ओके, सगळ्या कलर मध्ये मिळतं. आणि हे हा जो हार आहे हा खूप जणांना आवडतो आणि हा जसा दगडूशेठ बाप्पांचा आहे तसाच आपण केलेला आहे. आणि हे मुकुट सुद्धा आपण जसं दगडूशेठ बाप्पांना केलेला आहे तो सेम केलेला आहे तसाच. तर हे असे सर्व अलंकार आपण बनवतो आणि बाप्पांना. आणि याच्यामध्ये पण समजा कोणाला काही चेंजेस करून हवे असतील तर तसे ते पण मिळतं आपल्याला. सिल्वर मध्ये पाहिजे तर गोल्डन मध्ये पाहिजे तर तसंही आपण करून देऊ शकतो. ओके, खूपच सुंदर अशी मूर्ती आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण कलर सुद्धा वेगळे वेगळे भेटणार आहेत. आणि तुम्हाला हार पण चेंजेस हवा असेल तर चेंजेस करून मिळणार आहे. तुम्हाला हव्या त्या प्रकारच्या इथं डिझाईन ज्या आहेत त्या ज्वेलरी जी आहे ती करून मिळणार आहे. इकडे हा एक बाप्पा तुम्ही बघू शकता, इकडे खूप सुंदर असं इथं पूर्ण गजऱ्यामध्ये केलेलं आहे त्याला. म्हणजे नेहमी आपण जे असतं आता कपडा असतो इथं, तर कपड्याच्या ऐवजी पूर्ण गजऱ्यामध्ये. आणि डिझाईन सुद्धा पहा खूप सुंदर असं आहे. हे अशा टाईपचे गजरे येतात आणि त्या गजऱ्यांनी ते पूर्ण तयार केलेलं आहे. इकडे माझ्या बाजूला सुद्धा एक सुंदर असा गणपती बाप्पा आहे आणि खूप छान अशी पगडी आहे इकडे. आणि इतकं छान असं त्याचा शेला जो आहे खूप छान असा डेकोरेटिव्ह केलेला आहे. हार सुद्धा खूप सुंदर असा आहे. आणि अशा टाईपमध्ये वेगवेगळे गणपती सुद्धा तुम्हाला इथं आल्यानंतर मिळणार आहेत. आपण आता सगळे गणपती जे आहेत ते पाहणार आहोत. सगळ्या ताई ज्या आहेत आणि मावशी सगळे खूप छान असं डेकोरेशन असं करतायत या गणपतींचं. आणि अगदी लहान बाळाला आपण जशी काळजी घेतो तसं अगदी पूर्ण काळजी घेऊन हे काम जे आहे ते केलं जातं पूर्ण. ऑलमोस्ट सगळ्यांचे डिझाईन जे आहेत ते होत आलेले आहेत पूर्ण. आणि हे जे आहेत इथं या ताई ज्या आहेत तर या ताई पूर्ण पॅचेस जे आहेत ते पॅचेस तयार करून देतात अशा प्रकारे. कारण असं जरी एकाने पॅचेस करून दिले तर खरंच काम जे आहे ते खूप पटपट असं उरकणार आहे, त्यांचं लवकर काम संपणार आहे. आणि अशा प्रकारे पूर्ण ते स्टिक केले जाते. तिथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय बाप्पांच्या कानाला गम लावलेला आहे, ग्लू लावलेला आहे आणि त्याला छान असं स्टिक केलेलं आहे. आणि असंच पूर्ण डिझाईन ते सगळं स्टिक करून पूर्ण तयार केलं जातं. हडपसर मधील एकमेव असं हे वर्कशॉप आहे. एकदम सगळ्यात मोठं असं वर्कशॉप आहे गणपतीसाठीचं. कारखानाच आहे हा. तुम्हाला खूप अगदी रिझनेबल रेटमध्ये इथं सगळ्या या ज्या डेकोरेटिव्ह अशा गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत त्या मिळणार आहेत इथं. नक्की एकदा तुम्ही या शॉपला व्हिजिट करा, या कारखान्याला व्हिजिट द्या. दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्ही तिथं जाऊन आपल्याला मनाप्रमाणे आपण मूर्ती ज्या आहेत त्या बनवून घेऊ शकता तुम्ही. खूप छान अशा मूर्ती सगळ्या ज्या आहेत त्या खूप मस्त डेकोरेटिव्ह अशा केलेल्या आहेत. खूप सुंदर सुंदर. आणि इथं सगळे दादा लोक जे आहेत ते असं सुंदर असं काम करतात. आपण पहिले सगळ्या लेडीज सुद्धा पाहिलेल्या आहेत, सगळ्या लेडीज आणि हे सगळे दादा लोक सगळे काम करतात. आणि खरंच खूप म्हणजे एकदम पुण्याचं असं काम आहे. इतकं सुंदर असं काम करतात ते. बाप्पांची सेवाच होतीये त्यांच्या हातून एकाही नाही. इकडे आपल्याला अगदी विविध रूपामधल्या गणपती मूर्ती ज्या आहेत त्या मिळणार आहेत. समोर स्क्रीनवरती तुम्हाला दिसतात शारदा गणेश सुद्धा आहे, दगडूशेठ आहे, त्यानंतर शंकराच्या रूपातील गणपती आहे, बाल गणेश आहे, त्याचबरोबर साईबाबाच्या रूपातील आहे गणपती बाप्पा, स्वामी समर्थांच्या रूपातील आहे. असे भरपूर प्रकार तुम्हाला इथं गणपती बाप्पांचे जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत, घेता येणार आहेत इथं गेल्यानंतर.
आपल्याला इकडे अशा पगडीच्या ज्या मूर्ती आहेत, पगडी घातलेल्या, तर तशा सुद्धा मिळणार आहेत. आणि पगडीमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे कलर्स, वेगवेगळे डिझाईन जे आहेत ते मिळणार आहेत. आपल्याला इकडे शाडू मातीच्या सुद्धा मूर्ती मिळणार आहेत. आणि अशा सिंपल तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर अशा मूर्तीसुद्धा आपल्याला इथं मिळणार आहेत. आणि या मूर्ती घेऊन सुद्धा तुम्हाला जर डिझाईन बनवून हवे असतील तरीसुद्धा तसंही आपल्याला इथे मिळणार आहे. दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या शॉपला तुम्ही व्हिजिट करा, या कारखान्याला व्हिजिट करा. कुठल्याही मंडळांसाठी सुद्धा मोठ्या मोठ्या मूर्ती जर हव्या असतील तर त्यासुद्धा इथं आपल्याला अगदी योग्य दरामध्ये मिळणार आहेत. या सर्व मूर्तींच्या किमती जाणून घ्यायच्या असतील आणि तुम्हाला जर तुमचं स्वतःचं सुद्धा तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या गणपती बाप्पांसाठी ड्रेपरी, ज्वेलरी जर बनवून घ्यायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि कॉन्टॅक्ट करून त्यांच्या कारखान्याला नक्की तुम्ही व्हिजिट करा, त्यांच्या वर्कशॉपला व्हिजिट करा. तिथं गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या आयडिया आणि त्यांच्यासुद्धा काही आयडिया असतील त्यानुसार सुंदर अशी बाप्पांची मूर्ती जी आहे ती साकारता येणार आहे. मनासारखी बाप्पाची मूर्ती तुम्हाला घरी घेऊन जाता येणार आहे. आपण स्वतःसाठी ज्वेलरी किंवा कपड्यांची खरेदी ही वेगवेगळ्या प्रकारे करतोच, पण आपल्या बाप्पांसाठी सुद्धा जर तुम्हाला असे सुंदर असं डिझाईन तयार करून घ्यायचं असेल तर नक्की अभिजित आर्ट, सातववाडी, हडपसर येथील या शॉपला व्हिजिट करा तुम्ही. सुंदर सुंदर आणि अगदी मनात भरतील अशा एकदम मस्त मूर्ती इथं तुम्हाला रिझनेबल रेटमध्ये मिळणार आहेत. चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, लवकरात लवकर आपल्या या बाप्पांचं बुकिंग जे आहे ते लवकरात लवकर करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, पण त्याआधी आपण या ताईंचा रिव्ह्यू जो आहे शॉपबद्दलचा ऐकूया. आपल्यासोबत आता अनिता मावशी आहेत. मावशी नमस्कार. नमस्कार. आपल्या चॅनल मध्ये खूप स्वागत आहे तुमचं. तुम्ही इथं हे जे वर्क करताय आता सगळं गणपती बाप्पांचं, तुम्ही किती वर्षापासून आपल्या ताईंच्या इथं आहेत? म्हणजे मी साधारणतः 6 वर्ष झाले मी इथं काम करते. ज्या पद्धतीने अभिजित सर आणि वैशालीताई शिकवतात आम्हाला, सीटचे गणपती असो, गुलाबाचे असो किंवा विविध प्रकारचे डायमंडचे गणपती असो, ते शिकवले जातात आम्हाला. त्या पद्धतीने आम्ही ते वर्क करून देतो कस्टमरला सुद्धा. खूपच छान. आणि अजून काय सांगू शकता म्हणजे त्यांचं आता विविध आल्यापासून तुमचं सगळ्यांचं म्हणजे मनमोकळा स्वभाव, सगळ्यांचा बोलणं पाहते मी. येथील विविध प्रकारचे गणपती असतात. बाळकृष्ण, दगडूशेठ, अजून हत्ती गणपती, लालबागचा राजा असतो अजून. आणि इतक्या वर्षात तुम्हाला अनुभव काय आले आपल्या अनुभव म्हणजे मी इतक्या वर्ष येते. आमचे मालक मनमिळावू स्वभावाचे आहेत आणि सगळ्यांना समजून घेणारे आहेत. म्हणजे बरोबर. हो, कारण ते खूप महत्वाचं असतं. आपण ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी काम करतो, आपले जे तिथले ओनर असतात तर त्यांनी प्रत्येक जो काम करतो माणूस त्याला समजून घेतलं पाहिजे. आम्हाला त्यांनी असं आमच्या घरच्यांसारखं हे केलेलं. बरोबर. आणि या गोष्टीमुळे तुमचा या कामावर पण परिणाम छान होतो. छान आहे. खूप छान. एकदम जे ओनर आहेत त्यांच्याबद्दल खूप छान या मावशी बोललेल्या आहेत. आणि खरंच खूप छान. म्हणजे मी स्वतः सुद्धा पाहिलं, एकदम मस्त स्वभाव आहे त्यांचा सगळ्यांचा. तुम्ही नक्की एकदा तुम्ही यांच्या कारखान्याला व्हिजिट करा. तुम्हाला जे हवे ते गणपती तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. कारण त्यांच्या बोलण्यानेच तुम्ही एकदम प्रभावित होताल की इतक्या सुंदर सुंदर मूर्ती लगेचच तुम्ही नक्की घेऊन जाणार आहे.